गणेशोत्सव म्हणजे जनजागृतीचा काळ आणि एक आगळ्या पद्धतीची जनजागृती पुण्यामध्ये केली जात आहे. आपल्याबरोबर आहेत आमदार नीलमताई गोरे. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने जनजागृती तुम्ही या गणेशोत्सवात करता? आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीये. आपल्या माध्यमातून देखील आपण अनेक उपक्रम घेतलेले आहेत, परंतु मनुष्यबळ, निधीचा अभाव या सगळ्या कारणांमध्ये समाजाचा सहभागी असला पाहिजे. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष असल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्याची जबाबदारी आज एका सचिवांकडे दिलेली आहे, तर ती महिलांमधून काम केलेल्या कार्यकर्तीकडे असली पाहिजे. त्याचसोबत महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भामध्ये सुरक्षा रक्षक दिले गेले पाहिजेत आणि प्रत्येक विभागाने मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद ही झाली पाहिजे. महिला आणि पुरुष दोघांच्याही सह्या घेऊन मी आणि वर्षा देशपांडे आम्ही दोघीजणी ही निर्भया समिती राज्यासाठी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व महिला आमदार, त्याच्यामध्ये आमदार माधुरी मिसाळ, आमदार विद्या चव्हाण, आमदार दीप्ती चौधरी, आमदार पंकजा मुंडे, आमदार मीरा रेंगे पाटील, शोभा फडणवीस, दीप्ती चौधरी, सगळ्यांना आम्ही राज्य महिला आयोगाच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे आणि सामाजिक संघटनांच्या सह्या घेऊन आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यपालांना महिलांच्या सह्यांचं निवेदन देणार आहोत. समाजाचा सहभाग वाढून महिला सुरक्षित होण्यासाठी स्त्री पुरुषांनी संघटित व्हावं यासाठी आमचा उपक्रम आहे. कशा पद्धतीने हा उपक्रम तुम्ही करताय? आज नक्की या उपक्रमामध्ये काय करण्यात येईल? आम्ही महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांच्या मध्ये आणि ग्रामीण भागामधल्या काम करणाऱ्या अनेक संघटना याच्यामध्ये एकत्र झालेल्या आहेत आणि तिथे स्थानिक ठिकाणी प्रतिकार अत्याचारांना, कायद्याची अंमलबजावणी आणि लवकर न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात सुद्धा जलद गती न्यायालयात अशा काही मागण्यांवरती आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून धर्माधिकारी समितीच्या त्यांनी अंमलबजावणी करावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद ताई, आमच्याशी बोलल्याबद्दल. या होत्या आमदार नीलमताई गोरे. एकूणच महिलांची सुरक्षिता हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे आणि त्याचसाठी राष्ट्रीय महिला आयोगाला अध्यक्ष मिळावा अशीच मागणी या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हे कार्यकर्ते करतात. कॅमेरामन किरण काजळसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे.